जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव मित्रांनो PS क्रिएशन. आज आपण एक नवीन इंस्टाग्रामवर ट्रेंड चालू आहे, त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही आता प्रिव्ह्यू पाहिलाच असेल. पाहिला तुम्ही प्रिव्ह्यू, लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन वर सेट करायला विसरू नका. आणि तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, आज पहिल्यांदा आहे ना लो क्वालिटी प्रिव्ह्यू ऑन करायचे. तर ऑडिओ रिस्पिमलिंग अल्ट्रा असेल तर लो करायचे. एवढे झाल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टवर जायचे. तुम्ही आता व्हिडिओ बघा, नंतर या प्रीसेट इम्पोर्ट करा. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे, आपल्या प्रोजेक्ट मध्ये जायचे, बिटमार्क प्रोजेक्ट मध्ये जायचे. त्यानंतर 11.29 सेकंदवर यायचे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही काढू पण शकता, तुमचा लोगो टाकू शकता इथं. बीटवर यायचे, प्लसवर क्लिक करायचे, मीडियामध्ये यायचे. तुमच्या फोल्डरमधून तुम्ही फोटो घेऊ शकता. तुमचा फोटो ऍड करा, तुमचा फोटो ऍड करा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं का, कुठला पण तुम्हाला कुठला पण इमेज ऍड करायचे तर जायचे. इमेज असं स्क्वेअर साइज मध्ये असेल का नाही, तर फिल कॉम्पोजिशन ऍड करायचे. परत प्लस वर जायचे, मीडियम मध्ये जायचे, परत इमेज घ्यायचे, परत 3 डॉट वर जायचे, फिल कॉम्पोजिशन एरिया करायचे. असं स्टेप्स करा, असंच करायचे शेवटपर्यंत इमेज ऍड करून घ्यायचे. मी इमेज ऍड करून घेतो. मित्रांनो, आपण आता इमेज ऍड करून घेतलाय. ऍड करून घेतल्यानंतर आपला तसे एक इफेक्ट प्रोजेक्ट आहे, त्याच्यावर जायचे, इथं इफेक्ट मध्ये जायचे, इथं कॉपी इफेक्ट करायचे आणि मी आपल्या प्रोजेक्ट मध्ये जायचे. ह्याच्यावर दाबायचे आणि इथं पेस्ट करून टाकायचे. त्या पुढच्या बीटवर जायचं ना, असं पेस्ट करून टाकायचे. आणि त्यानंतर 3 डॉटवर जाऊन परत पेस्ट इफेक्ट करायचे. तर शेवटपर्यंत करायचे, शेवटपर्यंत सगळ्या इमेजला हाच इफेक्ट टाकायचे. आता तुम्हाला काय करायचे, इफेक्ट टाकून झाल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट मध्ये डबल जायचे. तर बघा, तर आपण लिरिक्स दिलेला आहे, त्याला तुमच्या ह्याच्यात ही दिसत नसेल, इमोजी दिसत नसेल. हा इमोजी बघा, ही आपण दिलेला आहे बघा इथं. सिम्पली तुम्हाला काय करायचे, तर 3 डॉट वर जायचे, तर इम्पोर्ट फॉन्ट्स मध्ये जायचे. कुठल्या तरी तुमच्या फोल्डर मध्ये असेल हा फॉन्ट, म्हणजे मी आता डाउनलोड केलंय म्हणल्यावर डाउनलोडच्या फोल्डर मध्ये असणार. माझा वेगळा फोल्डर मध्ये, माझा कुठं आहे तो काढून घेतो.
तर बघा इथं टाकलेला आहे. इमोजी 17.4. ते काय करायचं तुम्हाला इथं, तर ह्याच्यावर दाबायचे आणि ऍड करून घ्यायचे तुम्हाला. तर आता आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं खाली नाहीतर इथं सर्च करायचा इमोजी एडी, इमोजी फाईल एडी. मी ऍड केलेलाच आहे. मी सगळ्या अशा शेवटपर्यंत 3 आपण ही दिल्या त्या, सॉरी 6 आपण असल्या टेक्स्ट लेअर दिले त्या. आपण तुम्हाला काय करायचं आता, हा व्हिडिओ कम्प्लीट होत चाललेला आहे. प्लस चॅकनवर जायचे, तर मीडियामध्ये जायचे आणि एक इमेज कुठलाही घ्यायचे आहे. मी एक इमेज घेतो कुठलाही, तर स्क्वेअर साईज मधला इमेज आहे हा खाली करून घ्यायचा असं सगळ्यात सॉंगच्या वरती आपल्या गेला पाहिजे. हा, सॉंगच्या वरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तिथं हा शेवट 11.29च्या 11.29च्या सेकंद बीटवर यायचे. जिथं आपले इमेज सुरू होतं तिथे यायचे आणि त्यानंतर इथं ब्लेंडिंग मध्ये जायचे. 46 करायचे, इथं लाईटन करायचे आणि 60% करून टाकायचे लाईटन करून. मी जरासं वर घेतो खाली इमेज हा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, इथं प्लसच्या आयकॉनवर जायचे. तुम्हाला तुमचं युट्यूबचं नाव असेल, इंस्टाग्रामचं असेल, तुम्ही टाकू शकता. मी टाकून घेतो. असं नाव टाकायचे. असं ह्याच्यावर दाबायचे आणि इथं करून घ्यायचे आणि इथं वाच कमी करून घेऊ. व्हाईट करून कलर व्हाईट करून घ्यायचे. तर इथं खाली लावायचे, इथं बघा खाली. तुम्हाला कमी करू करायचं असेल तर तुम्ही कमी करू शकता. तर तुम्हाला काय करायचं, ह्याच्यावर अजून एक लेअर येणार आहे. प्लसच्या आयकॉनवर जायचे आपण. तो आणि आता तुमच्या एका फोल्डर मध्ये, डाउनलोडच्या फोल्डर मध्ये असेल बघा, कुठल्या तर फोल्डर मध्ये असेल तुमच्या आत 2 सेकंदाचा इफेक्ट ब्लेंडिंग मध्ये जायचे, तर लाईटवर स्क्रीन करून घ्यायचे. तो कॉपी करायचे, तर न सगळ्या इमेजच्या लेअरच्या वरती हा इफेक्ट पेस्ट करायचे. सॉरी, मी पेस्ट करून घेतोय. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आपण रोज रोज असं व्हिडिओ घेऊन येतोय तुमच्यासाठी फक्त. तर व्हिडिओला लाईक बनतोच. तर पेस्ट करून झालेलं माझं. हा, झालेलं आहे आता. आता काय करायचं तुम्हाला, तर बघा, तर वर जायचे आता.
खाली हे जायचे आणि ह्याच्यावरती बघा इथं 3 लेयर आहेत अशा हाईड केलेल्या आहेत त्या. ग्रुप 1 वर जायचे, ग्रुप वर जायचे असं ह्याच्यावर जायचे. मागाचा फॉन्ट आहे ना आपला इमोजी 5AD फॉन्ट आहे ना आपला तो टाकायचा इथं सगळीकडे इमोजीचा फॉन्ट ह्यो टाकायचे. तर ग्रुप वर जायचे, मास्क वर जायचे इथं कलर अँड फिल मध्ये जाऊन तर इमेज ऍड करायचे. तर सगळ्या लेयर्सने करायचे. झाल्यावर काय करायचं तुम्हाला तर ग्रुप असतील का नाही त्याच्यावर दाबायचे. दाबून घेतल्यानंतर त्याच्यावर टच केल्यावर कलर अँड फिल मध्ये जाऊन पाहून आता तुम्हाला काय करायचं इथं ग्रुप 1 वर जायचे इथं कलर अँड फिल मध्ये जायचे इथं असेल इथं स्क्वेअर वर घ्यायचे इथं तेव्हा दाबायचे कलर अँड फिल मध्ये जायचे इथं असेल इथं करायचं शेवटला तर जायचे ते करायचे शेवटपर्यंत असं झालेला तर आपला व्हिडिओ कम्प्लीट रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता कुठे इफेक्ट चुकला असेल तर तो तुम्ही ऍड करा मी सांगितलंच आहे व्हिडिओ मध्ये या. त्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करायचे आणि व्हिडिओ चे रेझोल्युशन 1080 FHD ठेवून फ्रेम रेट फुल आणि क्वालिटी पण शेवट पर्यंत घ्यायचे. एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करून घ्यायचे. आजच्या व्हिडिओ मध्ये इतकंच होतं. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवर बाकीचे व्हिडिओ बघत राहा.